सांगा आपण तर नाही दुधात चालावे आपण तरी ते नवन नवे असे तुकाराम महाराज अभंगामध्ये आहे की येम काळाची जगावरी सत्ता आम्ही वैष्णव पाय देऊ त्याच्या माथा. ईश्वरानं जो येम तयार केला त्याच्यावर या माणसामध्ये पाय द्यायची ताकद आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मना बुद्धीचे प्रधान मना मागे नारायण. महामंत्र तुकाराम बाबाचा काहीच नाही, कीर्तन नाही, भजन नाही, काहीच नाही. आडवर होतो स्वर्गवासी अडो याच कारणासी. काय असेल स्वर्गाला देव होते, स्वर्गाला देव होते. मी पांडवाचा खेळ पाहिला, अर्जुनाने शिडी बांधली, भीमा स्वर्गाला गेला. सर्वांना काही सांगू नये. एक दोन चार गोष्टी सांगतो. जे जे आले अंगात ते लोका सांगा आपण तर नाही दुधात चालावे आपण तरी ते नवन नवे असे तुकाराम महाराज म्हणले. तर हे म्हणले म्हणून असं आम्ही सांगतच चालू, पण जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत हे बोलणं व्यर्थ आपलं असं मला वाटतं. सांगत आलो आपण जे जे आले अंगात ते लोका सांगा. जर खरंच हे माझं मत आहे, असं माणसानं माणूस जर असं सांगत गेले तर अंधकार देशामध्ये राहणार नाही माझा विश्वास. एकच शब्द बाईनं एक बाई, त्या बाईनं असं ऐकून एकाला संघटनात्मक करत गेलो. जे जे आले अंगात ते लोका सांगा आपण तरुणी दुधात चालावे आपण तरी ते नव्हे. हे सत्य हे प्रत्येकाला माणसात आपण ऐकायला लागलो. इतक्या माणसानं परिचय केलं, एक धार्मिकच केलं, वेगळ्या वेगळ्या रूपानं बोलले असतील तर एक एक गोष्ट जर आपण घेतून आपल्या गावामध्ये आपल्या मुलाबाळाला आपल्या कुटुंबातून तुम्ही एक एक गोष्ट जर सांगसाल तर नक्की आपला देश धर्माचं केंद्र आहे, धर्माचं केंद्र आहे. याचं भावार्थ इतकं जोर येते. जे जे आले अंगा ते लोका सांगा. एक एक शब्द जर आपण इतक्याला घेऊन घेतला, एक आज या वर्षापर्यंत आपल्या पुढच्या या कार्यापर्यंत आपल्या गावाचं काय पण परिसर सुधारते. आध्यात्मिक ज्ञान आहे. आध्यात्मिक म्हणजे काय? आधी आत्मा, आत्मज्ञान, आधी आत्मा आणि आत्माचं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, आधीच्या आत्माचं. हा मानव जो आहे आपण आजचे नाही, आधी अनादीपासून चालत आलो. ज्या वेळा 4 खाणी झाल्या, एक दारापासून जात आहे, एक अंड्यापासून जेवढं अंड देते पराने ती एकच जात आहे. बीज आहे गहू म्हणा, जेवढी बीज आहे ती एक जात आहे. अशा काही गड्ड्याची वस्तू आहे, बी नाही. तशा 4 प्राण्यातून समजा श्रेष्ठ हा मानव जन्म आहे आणि ते 4 खाणी तयार झाल्या तेव्हापासून आपण आलेला पाहिजे. जन्मात त्याच्यामुळे पाहावे शोधून दुःखाचे कारण जन्म घेणं. तुम्हाला आता पुढेच सांगतो भारताचं तिथून आपण आले. आता कोणीही नाही. बीज तयार झालं जेवढा देवारी जे काय एवढी दिसते त्याला त्या 4 खाणी झाल्या मूळ ग्रंथामध्ये आहे. त्यावर मी विचार केला आपण बी तेव्हा देतो. मग आम्ही हा माणूस ते जसं तसंच आहे आणि या माणसाला परिवर्तन करता येते. आणि हा माणूस लहान नाही. प्रत्येक प्राण्याला ज्वारी आहे, गहू आहे, दुसरी वस्तू आहे, झाड आहे, त्याला ज्ञान नाही. पण या 2-3 प्राण्याला आहे, कुत्र आहे, मांजर आहे, असे काही प्राणी 2-3 प्राणी होते. हे या प्राण्याला ज्ञान आहे पण बुद्धी नाही. हा बुद्धी त्या माणसाला ईश्वराने दिले आणि बुद्धी जी आहे तर बिलकुल त्याला ईश्वराची पदवी देता येते. हे स्वतः मनाचा अनुभव आला. नुसत्या बुद्धी नाही. वाढकून मी सांगलं इथं हे जे आकाश आहे, हे पृथ्वी आहे, हे नाभी आहे, नाभी आहे, ही पृथ्वी आहे. ही जेवढी या पोखरीमध्ये जेवढी महापंचभूत आहे त्यांच्यामध्ये आहे. आणि जो आकाशामध्ये आहे हा विज्ञान आहे. एवढा माणूस मोठा आहे
इतका मोठा माणूस आहे, याला डोळे लावून ईश्वर पाहताय. ते पाहिले तिरका ज्ञान होत आहे ध्यानातून. तिरका ज्ञान त्या लेकर तुम्ही लहान लहान आहे नाही, तुम्ही 25-30 वर्षाचा हे लेकर आहे बसवा मुलामुळे दुःख तर येणारच नाही. आणि माणसासाठी देवानं दुःख तयार केलंच नाही, मला विश्वास झाला आहे या माणसासाठी. कारण की माणसानं या ईश्वराला राबवलं, जरी संग दळण डोक्याचे ढोल भरले, अशा आम्ही करत ऐकत आलो, सांगत आलो, पण याच्यावर विचारच केला नाही. मग त्या लोकांमध्ये विठ्ठलानं काम केलं. विठ्ठल आता तिथे कमर राहते उभा राहिला. आता तुमचा संसार कोणता विठ्ठल करावा लागला, आता नसल काय. त्या लोकांसंग गणी संघ मीरा संघ सखूबाई संघ संसार केला. आता तिथं कमरेवर घेऊन हात आहे, सगळ्यांना माहित आहे. पण आम्हाला कोणता विठ्ठल काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल तुला देऊ तुझ्या खुशी परी जागा तू करासे. मी तुझा विचार वेगे शोधणे गोविंद माधव यात देही. पात्र येते मुलगा लावणी या लक्षे आत्मा प्रत्यक्ष खाली दिसे. हा तेवढंच शरीर आहे की या माणसाला माणसाचे देव झाले. आता आहे ना एका अभंगामध्ये आहे की काळाची जगावरी सत्ता आम्ही वैष्णव पाय देऊ त्याच्या माथा. ईश्वरानं जो यम तयार केला त्याच्यावर या माणसामध्ये पाय द्यायची ताकद आहे. तर हा माणूस कुठं तुटला. काही मधामध्ये गडबडी झाल्या, काही मंदिर पाहिले मस्जिदी पाहिल्या पहिल्या काही आपण पाहतो. आणि काही मधामध्ये धर्माच्या गडबडी झाल्या, काही बाहेरून लोक आले, झगडे झाले भारतामध्ये. या ठिकाणी आपल्या भारताचे नुकसान झाले. तरी पण हे जे ईश्वरी शक्ती महापंच तत्व आहे, किती तुम्ही काळे उद्या सृष्टी चालली जाईल, पण महापंचभूत हे कधी सुद्धा मरणार नाही. ते काय झाली दशा कालमान येते. पाप आणि पुणे कधी पुणे मोठं होते, कधी पाप खाली राहते. या दोघांची पुष्टी असते. आणि हा मानव जो आहे हा प्राणी आहे, जोडा स्त्री पुरुष. पहा या माणसाला केवढी सत्ता दिलेली आहे. ईश्वर तुमचं काम करायला लागला. गणी संघ दळण डोक्या संघ परा महाराजचे गाणं गाल बसलो. आता आमच्यात नाही का, आता ते दळ म्हणत होते त्याची ओळख तुम्हाला आता करून द्यालो. तुमचा संसार आता करायला लागला विठ्ठल. सखूबाई संघ दळण गणित संघ दळण तो आत्माराम विठ्ठलाला दळला तोच आता आत्मा. तुकारामाचा भगवान मला कळालं की तो विठ्ठल आता बी आहे, ज्या वेळेला होता आता बी आहे, पुढे राहणार. आधी अनादी असा ईश्वर आहे. आणि या माणसाला खरं काही ज्ञान आहे. स्त्री पुरुषापासून हे जे प्राणी केले हे तुमच्या जबाबदारी केवढी या माणसाला समजून माझा अनुभव आहे. हा स्त्री आणि पुरुष एक जगाची निर्मिती. आणि हा माणसाला पुरुषाला स्त्रीची गरज आहे, स्त्रीला पुरुषाची गरज आहे. आणि याच्यामधून उत्पत्ती. आणि आता गण गोर युवाई जावाई राजे मंत्री पाटील हे केवढा साहित्य तुम्हाला देवाने दिलेलं आहे. हे सांभाळण्यासाठी दिलेलं आहे आपल्याला. हा माणसाला नाश करायसाठी वाटायला लावलं नाही. पाप पुणे करुणी धर्म आहे तो प्राणी न देवणी हानी केली. आम्हाला स्वतःची ओळखच बुडाली आपली. याचं कारण झालं ते काही लोकांना दिशाभूल केली गरज लिहिली. आता तुम्ही पहा या महिन्यामध्ये कर्मकांडाची पुस्तकं बंद झाली. मंत्र तंत्र भेद फूल नवीन जे निघाले पुढे आध्यात्मिक ग्रंथ लिहायचे नवी यायला येतात. आणि आता तरुण मुलं आहात तुम्ही, आपल्या भारताची संस्कृती आहे. फुलाजी बाबांना तयार केलं, तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं. पण आता याचा फायदा मला घेणं जरुरी. भेद रयाला जाऊ जगाचा भेद रयाला जाऊ. आता हे भेद बी चालला मिटत. पहिला जाती भेद होते, धर्मभेद होते. आता एखादा आपण स्वतंत्र झालो तेव्हापासून आपण स्वतंत्र झाल्यामुळे आता आपल्याला एक माणसं झाले आता. आणि सरकारची संस्कृती भारताची जी होती, आज सरकारनं देखील निलामच्या काळामध्ये आम्हाला पाणी नव्हतं, रोड नव्हती, पुरेचे पट्ट्या लागायचं. आउटपट्टी, शंखपट्टी, डीगपट्टी निजामच्या जमान्यात. पाणी प्यायला नाही, घर नाही, दार नाही.
आज आपल्या भारताला देखील स्वतंत्र आपण 60-70 वर्षापासून आज या भारतामध्ये किती उन्नती झाली आणि 100 वर्षाला तुम्ही सरकार देखील आज माता आपल्या माय बाबाला आपल्याला हे करावं लागला. सरकारने घेतली की हातामध्ये. आता तुम्ही हे भेदभाव काढला गावातला, हे लक्षात ठेवा. सरकारने ऋषीमुनीचं काम हातात घेतलं. तुम्हाला पाणी, दवाखाने, गरीबाला डोळे काढायचे आणि उद्या मठाच्या माणसाला पेन्शन द्यायला 1000 रुपये, रेल्वे फुकट. आता सरकारनं काम घेतलंय. बरं, सरकार कोणा देहाचं काम करायला हे विचार करा. कोणत्या देवाचं सरकार हे करायला मदत करायला माणसाला मदत करायची. माणूस बना आणि दुसऱ्याला माणसं बनवा. पुढे श्रीकडे कुठे गेले नाही. आना देव आपला तो देव एक करून ठेवा. त्याने विना देवा स्वप्न हे देह नाही. जन्मापासून आपणाला त्यांना सांभाळता आला. 9 महिने म्हणला तर सूक्ष्म वैष्णव केली. आता कृपा केली, महाराज केली, उघडली सदा. मी देवासाठी, बाबासाठी, धर्मासाठी झगडे करायला लागलो. माईच्या गर्भामध्ये 9 महिने हा कसा सांभाळला, कोण होता तिचा पिंडा, कोण सांभाळला तो. हे एवढं हे वाढले. अमेरिकेचा अक्षयचं लोखंड लावलं. कृष्णाच्या जमान्यामध्ये आकाशवाणी झाली होती कंसाला. ते आकाशवाणी आज या माणसाला याचा विचार करून आज आपल्या खिशामध्ये आलं. तरी आमची ओळख नाही, तर आमचं डोकं केवढं आहे कोणाला तरी पता. तर देवाला काय तुम्ही पाहता, तुम्ही तुमचं डोकंच कळलं नाही का? नाही, हे डोकं तुम्हाला समजलं नाही तर देवासाठी झगडे करता. हे केवढं आहे. तुका केवढा केवढा आणू रे मग थोडा रोकड माणसाचा आकाशावर. आता तुमचं डोकं केवढं आहे सर. तुका केवढा केवढा आणू रे मग थोडा रोकड माणसाचा आकाशावर. आज ती कौशवाणी जी आहे किशोर पुराणामध्ये या माणसाने याचा विचार केला आणि अमेरिकेचं सुद्धा टिव्या बनवल्या आणि तिथं अकलेश्वरी पिक्चर खेड्यामध्ये आणलं आणि ते तिथं वापरलं. मग आता तुमचं डोकं एवढं आहे का? काम केवढं आहे. तुकाराम बाबाचा प्रमाण तेवढं आपलं डोकं आहे. किती उपकार आहे त्याचा. हे आज आपण भांडण करायला लागलो. फुलाजी बाबा असं आहे तसं. फुलाजी बाबाला स्वतः मी विचार केला स्वतःच्या आधारानं. कंसाची आकाशवाणी पुन्हा हनुमान आकाशात जात होता. वायुशिनी प्रसन्न होती त्याला. आज आपल्या या माणसाला ते शेपूट तोड एकटा जात होता. दुर्गागिरी आम्ही पाहिलं शनिगामध्ये. पण आता या माणसानं एक हवेदार तयार केलं आणि 1000 माणूस घेऊन चालला. आणि आम्ही गोष्ट आमचा मारुती असा गेला, असा गेला, लखत गेला. आणि या वरच्या मारुतीला विचार कराय तुम्ही. डोळ्यानं पाया लागले तरी आमचं पहिलं बजेट सुटलंच नाही. तेच मारुतीची कला केवढी करून दाखवली या माणसानं. तुम्ही केवढे आहात हे वाईट वाटते. आगामी एका पुस्तक आहे शंकर पार्वतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये. कारण असं काय सांगलं, अरे मानवा रूढ, हे मानवा रूढ जागा हो, तू सिंहाचा पुत्र आहे. म्या म्या करत बसू नको, तू सिंहाचा पुत्र आहे. अरे हे मानवा, तो अमृताचा सागर आहे. हे आणि काय म्हणला नका आम्हाला बदल पाहिजे. असे काही जमान्यापासून शंकरापासून जागवत आले माणसाला, तरी हा माणूस जागा होत नाही. मग तुकाराम महाराज म्हणला, तुकाराम म्हणे कैसे आमदार हे जण गेले इथून खऱ्याला, तुमचं डोकं माहिती नाही. आम्ही कोण तुमचा पत्ता नाही आणि दुसऱ्यासाठी भांडणं करतो. आणि आपण पाहे आपण असे आपला तो देव एक करून घ्यावा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मना मुलीचे प्रधान मना मागे नारायण. महामात्र तुकाराम बाबाचा काहीच नाही. कीर्तन नाही, भजन नाही, काहीच नाही. मन बुद्धी नारायण. मन बुद्धी नारायण. हे माया रजगुण ब्रह्म म्हणजे रजगुण. हे थोडा मार्ग पडला. हे तमगुण आहे. हे 2 गुण माग आले आणि नराचा नारायण जेथे आले अंगात तिथे लोक सांगा
तुमच्या पुढे नारायण वरी बसून दाखवायला तुमच्या देवाचं काम काय दाखवा. तुकाराम बाबाचा शब्द. आणि आता तुमच्या पुढे हा बसलेला कोण आहे. मग काऊन नारायणासाठी कोण का दिली हे मला कळाले की माझ्यामध्ये आहे ते तुमच्या पाहे, माझ्यामध्ये देव आहे तुमच्या पाया, देव आहे तुमच्या पायाचा. हे सरस्वती सरस्वती प्रसन्न करण्यामध्ये हे दोन गुण थोडे मागे झाले. आणि या धनाच्या माध्यमातून म्हणलेले काम करू शकता. तिरका ज्ञान होते. मला स्वतःचा बरं तिरका ज्ञान झालं. एक बाबूमन पुस्तक निघालंय तामिळनाडूतून आलेलं आहे. 4 युगाचं पुस्तक आहे ते. तुती, द्वापार, सतयुग, कलियुग. तर त्याच्यामध्ये मी एक पुस्तक पाहिलं ते पूर्ण माझं भाषण. पण आता तुम्हाला हे पुढे येणार म्हणजे सांगायचं कशाला. एवढी माणसामध्ये ताकद आहे. हा माणूस बदल नाही, सिद्ध माणूस आहे. शंकराचा अवतार आहे तुमचा. तर हे मला दुःख आहे. माझ्यावर हे मला कळालं की मी एवढं जोरामध्ये बोलतो. तुमचा माझ्यात काय फरक आहे. पण आपल्या आपल्या स्वरूपाला जन्मातेमुळे पाहावे शोधून इच्छाच बुड गेलं. पुन्हा इथं आता हे आपल्याचं की काही कला निघाल्या तुला पाठ कर्मकांड आहे. सुरू राहत नाही ना उभा करतोय. हे नाही हे इना, हे इना नाही. तुकाराम बाबांना इना ही वाजवला नाही. पंचतत्वाचा इना गुरु बिने वाजवे ना. 4 खुंट्या 4 म्हणे सोम शब्द उठले होणी. निर्गुण तार लावलेला माया घोर मिळविला. तुका म्हणे ऐसा विना गुरु बिने वाजवे. गुरु म्हणजे आत्मा. जमल्याचा गुरु नव्ह. गु म्हणजे अज्ञान, गुरु म्हणजे प्रकाश. हे अज्ञान केला. गुरु म्हणजे उजेड, प्रकाश. हा शरीराचा होऊ शकतो. जगद्गुरु म्हणजे आत्मा. हे तुकाराम बाबांना हे नाव वाजवलं नाही. हे पंचतत्वाचा 4 खुर्च्या हे दाबले अशा. डोळे पाहायला लागले. हटेयोगातून क्षणमुखी मुद्रा म्हणतात. हे जंगलात जाऊन मी छोटा बसून जंगलात जाऊन काही खडकर वाजले का सोपाय, काही पाखरू वळले का सोपाय जंगलामध्ये. पहिलं काय ऐकलं मी. मन बेकार है, वासना बेकार है, बुद्धी बेकार है. हे सर्व काही मला हे करून आले. खरंच आहे म्हणजे दुःख 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 खरंच आहे. काय की जाऊन बसलो तिकडे जंगलामध्ये खाली दर्यामध्ये जाऊन मला बसलो. हे पाहायला हे ऐकायला जिबीला चोळी आलं म्हणजे मिरची तिखट चप्पल नाही. हे माझ्या लक्षात आलं. स्वतःचा अनुभव आहे. मन बेकार नाही, बुद्धी बेकार नाही, वासना बेकार नाही. हे शिपाई बेकार हे. बरं बुरं वाईट चांगलं बरं पहिला हे मन आंधळं आहे, बुद्धी आंधळी आहे, वासना आंधळी आहे. पण हे वरून फोन करतात महाराज त्या पा शिवालयाला हे खाली फोन करते म्हटल्याला मालक तुम्हाला शोभा द्यायला लागला. मला शोभा देते या चोरायला ओळखलं. मग स्वतः मला हे कळालं माझं ज्ञान की नाही. तोपर्यंत ह्याला मी कंट्रोल करणार नाही. तोपर्यंत तुम्ही 12 वर्षे बसा, भजन करा, काही करा. भजन 25 वर्षे केले. पण माझी स्वतः मग विचार करू मी. मग आता स्वतः याच्यावर वैराग्य केलं की पहिल्यांदा मला तुम्ही दाखवले. मला सांगत होते चप्पाय म्हणून. पण आता मी पाहाय म्हणलं तिकडं पाहाय आगावर दाखवता माहित का वाईट नाही म्हणून तुम्हाला काढून फेकून देईल. म्हणजे वैराग्य नाही. जंगलात बसलं नाही जमत म्हणलं. मला बा मी पाहाय म्हणलं तिकडं पाहायला याला शिकवलं. तू पाहून मला पहिल्यामध्ये सांगते तर मी ऐकणार नाही. मग का नाही तसं एवढं त्याला म्हणले की नाही आता तुम्ही गप्पा तुमच्या मागं लागल्याला माझं बरं होत नाही. आता तुमचं काहीतरी तुम्हाला बुद्धीला टाका लागेल. हे स्वतः कानाला बंद केलं म्हणजे कोणत्या गोष्टी ऐकायच्या कोणत्या ऐकू नये हे शिका. तुम्हाला सुखी व्हायचं असेल या 5 इंद्रियावर स्वतः हे केलं. या देवीनं मला नरकात मुलीला बायकोला शिवाले आला. तिचे खाणार माय बहीण जितू शकते.
तिच्याकडे बसायची. म्हणलं हे ना पुन्हा जीवाची पर्वा नाही, चांगलं नरम गरम खायला माहिती. म्हणलं हिंडत मला माणसातून काढलं. जोपर्यंत आता तवा मला बिलकुल भेटली शांती, मग गोष्टी आला पसरलं. आता आता भांडायला लागली कुठं कोणती गोष्ट वाईट झाली खाली मान घालून निघून जातो. म्हणजे जोपर्यंत मला पश्चाताप होणार नाही, देव नाही, तुमचे इंद्रियच पापी होत. इंद्रिय पापी, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय. या देहामध्ये 10 तत्व आहे. हे ईश्वर चाललेले 5 तत्व अर्थाले पंचपरामावर हे ईश्वर चाललेलं आहे. पण या घटावर 10 तत्व आहे. हे विज्ञान, याच्यात 10 तत्व आहे. 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय. ज्ञान इंद्रिय म्हणजे दया, क्षमा, शांती, आनंद, 5वा ऐश्वर्य. हीच मुक्ती. इथंच बसले साधू संत, मनाने इथंच करमलं. सगळं तीर्थ वर्ष आकाश पाताळ पुरत फिरून बसलो. आणि देव तुम्ही म्हणता शब्द हा गीतेमध्ये 5 वेळ शब्द आहे. सत्पुरुष, सिद्धपुरुष, महापुरुष, सत्पुरुष. का जीवाला नाव दिले. काही लोकांना काय केलंय, बाईचं नाव दिलं. सरस्वती, गोदावरी, गंगा, यमुना, सरस्वती. या इंद्रियावर विघ्न भक्ती नवनीत जाणे थोडशीच बाकी पुढे बद्ध. भक्ती नवनीत म्हणजे जोपर्यंत तुम्ही या इंद्रियाला काबूत घेणार नाही तोपर्यंत सिद्ध तुम्हाला प्राप्ती होणार नाही. या 9 इंद्रियाला तू वळखल तोच धन्य. लक्षात ठेवायचे. उपास धरा देव भेटते. उपासना करा देव भेटते म्हणले. आता माझ्यासारख्या महाराजाला कळालं नाही. हे पा शिष्य करतो पोरो, हे पा उपास धरा तुम्हाला देव भेटते. हे पा वाचून पहा. खरं आहे महाराज ते. पण उपासना म्हणजे काय होते की ध्यानाला, उपासना मी ध्यान म्हणालो, ध्यानाला म्हणतात उपासनेला बसा. वा आणि याचा अर्थ होते उप म्हणजे जवळ जाणं, जवळ जाणं आणि तिथंच बसणं. सत्यापाशी जा, संतापाशी जा. सत्पुरुष असेल तर खरंच मी जाऊन बसाल तिथं तर आपणाला दुःखाची गरज नाही. हे माझा विश्वास आहे. सत्य सत्य हे सत्पुरुष आहे. सत्य तेच होय. सत्य 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 याच्यासारखं मोक्ष दुसरीकडे कुठेही नाही. माझा अमित गुरु, माझा अमित तारू, माझा अमित शत्रू, माझा अमित मित्र तुकाराम बाबा म्हणला. या एका भंगावरून स्वतः विचार केला म्हण. आणि आता हे मला आता तुम्ही इतका मी फिरायला लागलो. मला कोणताही जात की बाबा फलाण्या जातीचा कोणी म्हणत सगळ्या बाबा झाला. एवढी माणसामध्ये ताकद आहे. त्या क्षमा शांती आनंद 5वा विष्णू. राम राज्य. आज एवढ्या माणसात मला पदवी द्यायला लागले. मग आता तुम्ही कळाले मी सांगल माझ्या देव तुमच्या देव तुम्ही करून पहा. आणि असे करू नका. कबीरदास म्हणा कल करणे का आज करो, आज करणे का अभी करो. म्हणजे क्षणभंगूर आहे. उद्या करू म्हणजे काय, उद्या ध्यानाला बसू, महिन्याला ध्यानाला बसू, असं काही नाही. उधारीची गोष्ट नाही. न लागे सायसर जावे वनांतरा सुखे तो राहणार आहे ना. येतो येतो म्हणजे नाही मी म्हणालो भेटले नाही. हा भाग्यवान माणूस आहे. आणि त्यानं तुमचं काम करायला न सांगिता करे कामा. ईश्वर भक्ताचे न सांगिता करे काम. त्याला कुत्र्या मांजराचं काम करायला तुमचं काम करीन. आमच्या कथेमध्ये गेलो आम्ही विचार केला नाही. स्वतः आत्म्याकडे गेलो नाही खाली. बाहेर मुख आणि अंतर्मुख. मी वाटकोट म्हणले आपण पाहे आपण अशी थोड्या वेगळ्या शब्दानं बोलले. मी तेच म्हणतो आपण पाहे आपण अशी जीवे शिवाशी पाहावे. शिव म्हणला मंदिरामध्ये तिकडे केलं. इथं शब्द काय झाला जीवे शिवाशी पाहावे. याच देही याच डोळा याच देहामध्ये जीव आणि शिव 2 पक्ष आहे. एक शिव इथं आहे, जीव इथं आहे.
हे मायामध्ये गुंतला पडला बसला वाटतो तुकारामनं सांगलं महिला बसला या मायेचा गर्वाचा अभिमानाचा कचरा आला वरे आणि हा सूर्यासारखा आत्मा जो भगवान आहे हा झाकून गेला आणि ते मेळा जर बाजूला झाला जीव चरायला मिळणार या इंद्रियामध्ये आणि महात्म्याच्या कल्पनेने आपणाला स्वतः गुरु कल्पनेने वेळा गेला ना हा कचरा बाजूला करून स्वतः अमृताचा पेला पेता येते हे सत्य नाही असं म्हणू नका. पुराणी बाबाला देव भेटला, कृष्णाला देव भेटला, शंकराला देव भेटला, हे आपलं विवर्तात गेलं आणि कोणी सांगले मी नाही असं इकडं जा तिकडं जा तिकडं जा. आपला तो देव एकदा तुकाराम बाबा आणि तिकडं बाजूला गेलो. आता इथं हे विना म्हणले तुम्हाला आणि नवनिध भक्ती नव इंद्रिय काही दशरथ 10 इंद्रिये रद्द करा आणि आपल्या निराकार स्वरूपामध्ये बसून राहतील. अलख निरंजन अगर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाशी पाहायला लागलो मी शब्द म्हणा लागलो ऐकायला लागलो कोण्या कारणाशी माणूस एक रकमाचा नाही काही करायला लागला. मला माणसासाठी शब्द असून काहीतरी चुकलं कुठेतरी बाजूला आहे. आडवर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाशी काय असेल स्वर्गाला देव होते स्वर्गाला देव होते. मी पांडवाचा खेळ पाहिला अर्जुनाने शिडी बांधली भीमा स्वर्गाला गेला आणि एक हाती आणायला म्हणून शनिमा पाहिला पहिला सुरूला ते मनामध्ये आला की भीमाला गर्व आला आणि कुस्ती खाली होती त्या हत्ती घेऊन ती शिडी मोडली अभिमानाला कुस्तीनं वरती घेतला. त्यांनी शनिमा पाहिला. आता देवाच करणं म्हणलं का असं बाबा इंद्रपुरी असेल आमचे यमपुरी आहे म्हणा आमच्या आजी पण तिथं जातात म्हणा इथं काही जलदार केले तिथं जाते म्हणा नाही ते इथं नाही गेलं तर बाप उपाशी राहते म्हणा हे ग्रंथ वाचलेले मी. आता देवाच करणं काय झालं हवे दादांना फिरण्यात आलं म्हणा माझा बाप असेल काही घडलं नाही म्हणून कोणकडे खाली फिरत असेल पण ज्या लोकांना यज्ञ या केले त्या ह्याचे बाप वरी भेटायचे होते तेव्हा वरी पाहिलं तो आम्हाला भरम केला की आम्हाला काहीतरी आंधळ करून टाकलं आणि आम्हाला लुटून खाल्लं मनामध्ये. कुठं आहे स्वर्ग कुठं आहे नरक हे स्वर्ग आहे. या स्वर्गामध्ये सर्व काही तितका ज्ञान ऐकायचं म्हणजे तुम्हाला डोळे लावून तुम्ही चांगला अभ्यास करा. तुम्ही 1 महिनाभर तुम्ही इथून झोपून तुमच्या वावरातले झाडा पहा झाड तयार होते. स्वतः अनुभव सांगतो ध्यानामध्ये किती ताकद आहे. गाई म्हणलं की गाई उभ्या राहतात. अशा रांगा ढवळ्या गाईच्या ढवळ्या गाई रागाच्या रांगा. वासरू संकल्प केला की वासरू उभं होते. पुढे गाईच्या कासा म्हणले की वासर पियाली नाही तर इकडे तोंड करून ऋषीमुनी तुम्हाला उभे करता येते. एवढी ताकद हे जेथे आले अंगात या ध्यानामध्ये किती ताकद आहे. अनुसार ब्रह्मेश्वरचे लेकर केले हे 3 देव रत्तम सत्व हे 3 गुण अनुसार ते वाटतं सांगलं जातात यानं ते किती ताकद आहे तुमच्यामध्ये. हा माणूस कोण आहे ते तुम्हाला आपल्या माणसाला सर्वांसाठी जबाबदारी दिली. पण तुम्ही देऊन माही फुलाजी बाबा एकटा ठागर म्हणले तर म्हणले शंकर कृष्णाची फुलाकडे बसले तुम्ही तेच त्याच्यामध्ये त्याने आत्मावर केला. कृष्णानं देखील हे सांगलेलं आहे अजून आम्ही सर्वांमध्ये आहो. मी कसं पाहू म्हणे पिंडी पाहू का बरमंडी पाहू याचं साधन काय जागा एकांत असावा तिथे क्रोध नसावा आधी असन साधावा मग साधावा हमभाव व्यानाडीचा ओढावा देवाचा शोध अर्जुना तिथं मी मोराच्या डोळ्यासारखा. कृष्णाने हेच काम केलं. उद्धवाला उद्धवा म्हणला मी सगळं काम करतो मला म्हणजे हे मी सगळं काय करतो मला एकटं एवढं कसा काय करतो मला परकाया प्रवेश करतो. हे विश्व म्हणजे मी म्हणजे तू जगामध्ये एवढा कसा तू एकटा एवढं काम कसा करतो. उद्धवाला भागवतामध्ये वाचून पहा तू एवढं काम एकटा कसा करतो मला परकाया प्रवेश करतो. म्हणजे हा जीव जवानी मध्ये हे कापसाच्या सरकी मध्ये आहे ते मी हो म्हणला
अर्जुना, आणि तू माझं लेकरू म्हणतो. अरे तुझं लेकरू नाही अर्जुन, उद्धवा तूच आहेस रे. ते मला आज कळालं, ते भागवत पाहिल्यामुळं. आणि नारद म्हणजे काय, आत्माला नारद म्हणलेला आहे, लक्षात ठेवा. त्यावर मी विचार केला, ब्रह्मा विष्णू गेले आणि नारद पुण्या राजाच्या अवतारामध्ये विना घेऊन नारायण आहेत. ते नारायण कोणता असं भागवतामध्ये वाटून पहा, है ना. आत्माला नारद म्हणलेलं आहे, आम्हाला याची ओळखच झाली नाही. ते कुठेही आहे, ब्रह्म नाही विष्णू नाही गेले काही काळ झाला, आणि नारद कसा राहिला आहे. पुण्या कथामध्ये आहे, पुण्या राजापाशी आहे विना घेऊन नारायण. ते पत्ता लागला मला, आणि या जन्माचा पत्ता लागला की उद्धवा प्रकार प्रवेश म्हणजे संत जर असा असेल. आता ते काम ईश्वरामध्ये आपण आहो, आपल्यामध्ये ईश्वर आहे, तोच ईश्वर आहे. म्हणजे आत्मा माझ्यात आहे, तुमच्यात आहे. ते पंचतत्वापैकी वेगळा. पण काय फुलाची माहित नव्हतं, अजून रामाचं माहित नव्हतं. आम्ही सांगलं नाही. रामाला देखील वचिष्ठ विश्वामित्र न्यायाला यज्ञाला तर 6 महिने राम तीर्थ करून आला, खिन्न होऊन घरामध्ये बसला. योग वचिष्ठ पुस्तक आहे, ते अध्याय वाचून पहा. आणि त्याच्यामध्ये विश्वामित्र आला यज्ञासाठी, न्यायाला यज्ञ खराब करायले म्हणून. त्यानं खिन्न बसला होता. वचिष्ठ आले, त्याचा विश्वामित्र आला. तर म्हणजे राम लक्ष्मणला न्यायचे म्हणजे यज्ञासाठी. मग तिच्यावर बरेच वैशिष्ट्य होता आला. म्हणे हे म्हणे 6 महिन्यानं तीर्थ केलं रामानं, आणि बोलणं काही ना म्हणे, ध्यानात बसू नये, ध्यानाला बसते म्हणे, जेवण खावण लोड होत चालला. बाबा म्हणे याला काय विचारायचं. त्यानं एकदम रामानं विचारलं की बाबाजी म्हणे मला काहीच नाही, मी 6 महिने तीर्थव्रत केलो, मला कुठंच करमलं नाही. 6 महिने फिरलो मी, आणि मला असं काही काही ऐकण्यात आलं, काही ऋषी संग मला गोष्टी ऐकल्या की तू ध्यानाला बस. तर मी ध्यानाला बसायला लागलो म्हणे, आणि मला काही राज्य नको, मला हे संसार मला कळून आला का आहे ते, हे दुःखाचा डोंगर आहे. तर वचिष्ठानं काय सांगलं, अरे म्हणे तू राजाचा पुत्र आहे आणि तू संदेशाच्या गोष्टी करतोस. तू राजाचा मुलगा आहे आणि 14 वर्षाची उंबर आहे, आणि ह्या गोष्टी तुला कशाला नाही म्हणे, अंतिम सुख आहे म्हणला. त्यावर हा वचिष्ठानं दशरथाला काही सगळ्या लोकांना सांगलं की हे दशरथ आहे, तुझा पोटी राम जे आहे हा ईश्वरी अवतार आहे, तुझं भाग्य आहे. मग या विश्वामित्राने या गोष्टी ऐकल्या सवाल, आता वचिष्ठाचा आणि रामाचा. आणि म्हणला 14 वर्षाची उंबर आहे, पण म्हणला त्याने विश्वामित्र म्हणला तुझा पोटी आहे, आणि मी याला देव करून सोडतो, मला पण माझ्या वाटायला हे मरणार नाही. हे का रामायण राम मंदिर बांधले, हे रामाचा अध्याय का सांगला नाही समाधीचा. रामाचं वर्णन करायला कोठा वाचवा लागले. हा रामाची गोष्ट, हा तुम्ही मार्ग आहे. शंकरानं हेच केलं, पार्वतीने हेच केलं, जनामिलानं हेच केलं. का महाराज लोकांना सांगलं नाही, लक्ष करा तुम्ही. आता आमच्या डोळ्यामध्ये माती टाकली नाही का, हे दुःख आहे मला. हे मनात कसं करायला लागलंय. रामाला समाधी लागली तर त्यांना असा म्हणला मागून बेभान झाला, डोळ्यातून पाणी गळालं रामाचं. अर्धा तास मग्न होऊन बसला. तर काय ऋषीमुनीनं सांगलं की धन्य धन्य दशरथा तू, आणि वचिष्ठ भेटला म्हणे याला गुरु. खरी भारताची संत गुरु परंपरा रामाला आमच्या देवता बर्मरूप करून सोडलं. हेच आहे याला बर्मरूप. माणसाला ध्यान लागायला तुम्हाला याला बर्मरूप म्हणतात. आपण पाहे आपण अशी आपला तो देव एक करून घ्यावा, यालाच म्हणजे ध्यानालाच म्हणले नाही. यातून काही कार्य होऊ शकतात. तुम्ही संकल्प केला, समजा तुमच्या होते, वैराग्य निर्माण होते. पण वैराग्य निर्माण होण्याला काय पहिला पश्चाताप. किती औषधं घ्या, किती घ्या, दोरी धागा करा, तुमचं मन तुम्हाला त्याच्यात ताबा करावा लागेल. सगळ्या डोळ्यावर ताबा केला, कानावर ताबा केला, जिभेवर ताबा केला, गदर बोलू नको, आगाव सांगू नको. हे बदली केली, तुमच्या पुढे देव झालो. हात मात्र हेच
हेची थोर भक्ती आवडते देवा करीत आला सेवा कुटुंबाची. म्हणजे आता भावार्थ करते. तुम्ही लेकरं 4 पोचता काही मागता का त्याला? येत बोलावं म्हणलं हे खरंच आहे ते, हे शब्द खरा आहे. पण असा वागणारा कोण? लेकराला मागता का असा हात करता का? बाबा महाराज लाडवामध्ये येत आमचा धोका झाला. भक्ती चांगली तुकाराम बाबा का एक हेची थोर भक्ती आवडते देवा करीता सेवा कुटुंबाची. माझी लेकरासारख्या हाव का मी ही पहा का बाबा असा आहे नाही तर बोलायला एक असा करायला 100 रुपये तरी. वा रे वा येत धोका खरा. पोटासाठी केले ढंग तिथे नाही पांडुरंग. हे तुकाराम बाबा आहे. वेळ लागले जगाला देव मध्ये भरताला. देव हा शब्द नुसता आहे, वस्तू नाही. आत्मा निराकार आहे, निर्गुण आहे, अविनाशी अखंड अमर आहे एक प्रत्येकामध्ये. आणि हे काही जात आहे, पंथ आहे, धर्म आहे, हे मात्र धर्मात बसू शकत नाही. संत लोकांना ह्या गोष्टी करताच येत नाही का की मी 10 शिष्याचा गुरु की मी फलाण्या पंथाचा असं जर म्हणाल ते मात्र ते तिथं वाटवलं. आणि जर धोका झाला इथे दत्तानं काय केलं, शंकरानं काय केलं, रामानं काय केले मला कळालं. आणि आमच्या प्राच्या बनवल्या आम्ही. इथं काहीतरी भेद आहे. त्याने सगळ्यांना अर्थावश केला. आणा तुमचे 4 वेद आणा तुम्ही, शास्त्र आणा, पुराण आणा तुम्ही. सगळ्यांना हेच काम केलं. आत्मबोधन दिलं, आत्मज्ञानच दिलं सर्वांना. आणि भट्टी शक्ती लोकांना दान केली. अरे आपल्या इथं आपण आजसारखे करीत आजकाल इथं माणसं लढा लागली. सत्तर लागत असं वाटते बिल जळून जाईल. आता आपल्या इथं जे काय घडा लागलंय हे आता चालू आहे. लघु प्रवेशाशी नसावे पुन्हा शुक्रमय महाग झाले. म्हणजे आता भावार्थ काय होते, जर लोखंड आहे ना त्या प्रवेशाला जर लागलं याचा अर्थ गुरु जर तसा असेल त्याच्या स्पर्शानं त्याच्या कर्त्यानं 100 कोसाला सोडू शकते. पण आता भाग्य असेल हे लक्षात ठेवा. दवाखान्यामध्ये आपले का हे तारजील बाबांचं पुस्तक आहे ते काय सांगला की खरे जे गुरु असतात, खरे गुरु असतात भक्ताला जात नाही तर म्हणे, गावगाव फिरत नाहीत म्हणे. खरे गुरु खरा गुरु असेल तर भक्ताचं काम बाजूवर जाऊन करते. खरा गुरु असेल त्याचा भाव सुद्धा असेल, खरे संत जाऊन त्याच्या बाजूवर संकटाला जेलमध्ये काम करतात नाही. जसं मौरा नामदेवाच्या मौरा कर्ज होत ते गला वाटलेला दामाजी पंथ विठ्ठलानं कोटवाला दररोज घेऊन तिथं पैसे भरले. ते संत म्हणा संत जात नाहीत म्हणे कुठं शिष्याला बोलवत नाही तर जमा करत नाही, हे जाऊन काम करतात. पहा संतांच्या वळखणी घ्या तुम्ही. आता कोणी कमी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही. तुम्ही बात म्हणू नका. विचाराचा हे विचार मला सुद्धा कैसा झाला सांग मला. तुकाराम बाबाला कोणी म्हणलं तू जातीचा फलाना विचारण्या मला काय विचार कसा आहे. मातेचा विचारा पित्याचा विचारामध्ये एक दोष निर्मळ आहे. हे शौचासाठी आहे, शौचासाठी आहे, हे सत्य आहे. परंतु संताला जात नसते, संताला विचार नाही, संताला खऱ्या संताला गुरु शिष्य नाही. मी माणूस आहो, मी माणसाचा हो, माझा देश आहे, मी देशाचा हो. देश माझा आहे, समाज माझा आहे, गाव माझा आहे. मी सरपंच हो, एकटा नाही, माझा गाव कुटुंब माझा आहे. मी आमदार हो परिसराचा. ही भावना जर ज्याची असेल ते देश सुखी होते, परिसर सुखी होते. पण ही भावना निर्माण करा. तुम्हाला काही भीक मागायची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या हातामध्ये त्रिकाम यांनी तुमच्या हातामध्ये. पण आम्हाला हा मार्गदर्शन केलं नाही पुन्हा आपलं भारत आगळ होऊन गेलं. हे सत्य आहे. देवाचं तुम्ही फिकरच करायची नाही. आणि ज्ञान घेण्यासाठी तुम्ही त्याचा गुरु, मराठ्याचा गुरु, अंधाचा गुरु, लंघण्याचा गुरु म्हणू नका. ज्ञान घेण्याला ज्ञान गुरु आहे, ज्ञानच गुरु आहे. तुम्ही ज्ञान शिकलेच नाही तुम्हाला नोकरी लावते कोण, मग ज्ञान गुरु नाही का? विद्या
क्षुणक्षणी हाती करावा विचार तळवाय पार करू शिकलो. म्हणजे पाप काय पुण्य काय, मी कुठून आलो, जायचं कुठं, या जगामध्ये करायचं काय, आणि मी माझं औषध किती आहे, आणि मला खरं काय करायचं. मूळ हे जर समजलं, पैसा कमवा, संसार करा, संसार बेकार नाही, बायको बेकार नाही, लेकरं बेकार नाही, तुमचे बायको सांगलेले हे बेकार आहे. हे पहिले यावर कोणी विचार केला नाही, मनाला दोष दिला, वाटण्याला दोष दिला, आणि चालवण्यात देणारे हे चोर आणि घोडे बाजूलाच राहिले. आता तरी सावधान याच्यावर नजर ठेवा, हे मला अनुभव आहे. आणि यात म्हटल्यावर थोडा बाजूला झालो, सत्ताची थोडीशी आधार घेतला मी ग्रंथाचा. पण तुम्ही कमी नाही, मी कमी म्हणू नका. यामध्ये विवेकानंद स्वामीचं पुस्तक घ्या ना, काय म्हणला, हे अमृताच्या पुत्रा, माणसाला तुम्हाला मी म्हणलो नाही, त्याला म्हणलं तुम्हाला, हे अमृताचा पुत्रा, तू अमृताचा पुत्र आहेस रे माणसा, तू स्वर्गाचा राजा आहेस रे. खरंच हा स्वर्ग म्हणतात त्याला. आपला स्वर्गवासी वाढकुशा गोष्ट आहे. अगर होतो स्वर्गवासी आलो या कारणाशी, याला स्वर्ग म्हणतात. आपला आईच्या गर्भात जाण्याच्या आधी पित्याच्या डोक्यातून आपण या स्वर्गातून उतरलो, पृथ्वी म्हणजे मातेच्या गर्भात गेलो, आणि 9 महिन्याच्या नंतर उद्धवा तुला मुलगा नाही रे, तूच आहेस हे मला आता कळालं. तुम्ही तिथं चालले, हा जीव उत्पन्न करते, समाजही करते. दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा, वाढावे शिल्पती सोय दोन्ही. आम्ही इकडे देव म्हणले काय, माईच्या गर्भामध्ये गर्भात ठरला तेव्हापासून दुधाची तयारी झाली. मासा तो केवढा चमत्कार आहे. पुरुषात का नाही, त्या जीवाला कळालं, बाईच्या गाईच्या जीवाला कळालं, जीव सगळं करते. त्या गाईच्या किंवा बाईच्या जीवानं यामध्ये गर्भ आहे. त्या जीवन बाईनं दूध तयार केलं नाही, गाईनं दूध तयार केलं नाही, त्या जीवानं त्या जीवासाठी दूध तयार केलं. आणि ती जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळं, आणि ते मी स्वतः या शब्दावर विचार करा, गाय दिली एकदा, देव सगळं करते, सगळं करते. जन्माला गाय वासराला चाटलं, तिथं बसत होतो आम्ही, उठलं उभं राहिलं कसं करावं, असं करत जाऊन वाजतात झाले. तेवढा चमत्कार आहे. दारा पुढे असून तुम्ही लक्ष केलं नाही असं देवाचं. देव सगळं करते. कोण सांगलं त्याला. आता आपल्या माईनं एक तिला ज्ञान आहे म्हणजे इथं लावलं मावलं, त्या वासराला पुढं सांगलं. तेवढा चमत्कार आहे. आणि दूध कसं तयार झालं तिथं, आणि त्याच माध्यमातून हे माणसाचे देव कसे झाले विचार करा. दूध गाईच्या थानात नाही, खुराकामध्ये रक्त नाही बरं. गाईच्या खुराकात जेवढा खुराक द्यायचा तेवढी गाय दूध देते है ना. ते रक्तात आलं, रक्त तयार झालं, रक्तातून निवडलं. शरीराचा काय म्हणतो भगवंत कोणता आहे, आत्माचा विचार घ्या तुम्ही. आता केवढी कारागिरी. दूध खाल्लं त्याचं रक्त बनलं, रक्तातून दूध म्हणून आपल्या पुढे वेगळं झालं. त्याचं परिवर्तन करणारा कोणता आहे, तुमचा ब्रह्म विष्णू. का रक्तातून दूध आलं, कोणती नाळ वाजवला नाही, कुठं बटन नाही, आमच्या विष्णीसारखं त्या रक्तातून निघून बाहेर आलं, आणि आपण त्याचा प्रयोग केला. तुम्ही सत्ताची गोष्ट मला विचारात आली की माणसं एक दोनच माणसं खाऊन होते, एखादाच खाऊन होते हजारो वर्षाला. तर मला ते करून आलं की जसं दूध आपण काढतो आलं, रक्तातून ताऱ्यातून रक्तातून बाहेर निघालं. आपण प्रयोग करतो त्याचा. प्रयोग केला, तपविलं, नाशिवलं, सळिवलं, हलिवलं, लोणी निघालं. लोणी निघून आपण आखर कढविलं, त्याला तूप झालं, ते सुवासिक झालं. सुवासिक झालं आणि तेच दूध पुन्हा दुधामध्ये तूप मिळत नाही. तसे तुमच्या भारताचे संत या विचार करा. त्या दुधातूनच आलं, वेगळं होत 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 त्याचा आपण प्रयोग केला.
आणि पुन्हा त्या दुधावरी तूप मिळत नाही, तसे आमच्या भारताचे ऋषीमुनी पुन्हा जगात मिळत नाही. लक्ष ठेवा आता स्वतःच्या पुन्हा. पण माणसं की आता कृष्ण माणूस, गणपती माणूस, पार्वती माणूस, शंकर माणूस, गजानन माणूस, साईबाबा माणूस, फुलाजी बाबा या काळात माणूस. ते एवढं आमचं हे धन संपत्ती एवढी उकळी असं तुम्हाला अधिकार असून हे काय झालं जगामध्ये. कोण बुडत असे जण देखोना डोळा म्हणून कणवला येत असे. आता मी जास्त बोलत नाही. तुम्ही काला म्हणता, काला 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 म्हणतात ना, त्याचा काला करू आपण. या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बालकृष्ण नंदागिरी आनंदल्या नरनारी, तुका म्हणे छंदे मन मोहिले वैद्य. आता हे काला ध्यानाचा, हे या गोकुळीच्या सुखा बेभान व्हायला मावल्या काही पुष्कळ लढा लागले. हे काला केला पहिला. या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आता या आनंदाला मागता येते का, लिहिता येते का, किती कुठं राहायचे. आता इथं काला चालू आहे. आपल्या भारताची संस्कृती हे काला केला आहे. दहीहंडी मडकं नाही. आणि ह्याच्यातून आता हे पुन्हा होत चाललंय. गर्व अभिमान कपट सगळे हे आंबट चिबट निघून चाललंय. या गोकुळीच्या सुखा अर्थपार नाही लेखा, बालकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी. अशा मनशा, कल्पना, वासना, गर्व, अभिमान ह्या नरनारी, ह्या नरनारी नाही, ह्या नरनाराचा तिकडे बी आहे, तिकडे बी. हे करा पुन्हा. आणि काय येड्या पेढ्या सुद्धा 3 पोरं त्याला 7 करत होते कृष्णाला दह्या फोडायसाठी, नाही का. आत्मा कृष्ण आणि येड्या पेड्या सुद्धा म्हणजे गर्व अभिमान कपट हे 3 पोर. आणि हे संघ जात होते आणि त्या गवळ्याचे मडके शिके खात होते. त्या तिघाच्या खांद्यावर कृष्ण उभा राहत होता आणि ते गाडगे फोडून असा खात होता. आणि या कोपरातून काही गरज होतं त्या येड्या पेड्या सुद्धा याच्या तोंडात जात होत. ते देखील सौंदर्य झाले. तसे सत्ताचे हे 3 गुण आहेत. गर्व अभिमान कपट हे सौकर्य आत्माचे हे देखील शांत होतात. वया लागले की तुम्हाला अनुभवी हे काला केला. हे काला हे कृष्णाना तुकाराम बाबा जना मीरा हेच काला केला. हे शरीराचा काला केला. तुका म्हणे छंदे मन मोहिले बोलले. तुझं पाहता विठ्ठला हे भान हर पराजय म्हणतात. आता मी जास्त बोलत नाही. नमस्कार.